2025 वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण उद्या रात्री होणार आहे। उद्या खग्रास चंद्रग्रहण होणार असून आकाशात लाल चंद्र दिसेल। यालाच ब्लड मून किंवा रेड मून असंही म्हटलं जातं। रात्री 9:58 ग्रहणाची सुरुवात होईल आणि रात्री उशिरा 1:27 चंद्रग्रहण सुटेल। खगोल अभ्यासक आणि विज्ञान प्रेमींसाठी उद्याची रात्र खास असणार आहे, तर सर्वसामान्यांमध्ये सुद्धा ब्लड मून पाहण्याची उत्सुकता आहे। पण हे चंद्रग्रहण भारतात कुठे कुठे नेमकं दिसणार आहे? चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी पाहता येईल का? आणि या सगळ्या संदर्भात काय काय श्रद्धा अंधश्रद्धा मानल्या जातात आणि यावर खगोल तज्ञांचं नेमकं काय मत आहे, या सर्व बाबींवर आपण चर्चा करणार आहोत। मात्र त्याआधी पाहूयात एक खास रिपोर्ट। उद्या म्हणजेच रविवारी 2025 या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे। हे चंद्रग्रहण या वर्षीचं खग्रास चंद्रग्रहण असेल। भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबरला रात्री 9:58 हे ग्रहण सुरू होईल आणि रात्री उशिरा 1:26 हे ग्रहण संपेल। रात्री 11:42 ते 12:47 या काळात चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत असणार आहे। पूर्ण ग्रहणादरम्यान चंद्र लाल होईल आणि हे दृश्य सुमारे 65 मिनिटं दिसणार आहे। हिंदू मान्यतेनुसार सूतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या 9 तास आधी म्हणजे दुपारी 11:42 पासून सुरू होईल। जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होतं। या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्राच्या संपूर्ण प्रकाशाला व्यापते। जेव्हा चंद्र हळूहळू पृथ्वीच्या मागे येतो तेव्हा त्याचा रंग गडद होतो आणि तो तांब्याच्या रंगासारखा म्हणजेच गडद लाल दिसू लागतो। या चंद्रग्रहणाला रेड ब्लड मून असंही म्हणतात। हवामान स्वच्छ असल्यास भारतातील तब्बल 15 शहरांमध्ये हे चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे। भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू यासह हैदराबाद, पुणे, लखनौ, जयपूर, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना, भोपाळ आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये दिसणार आहे। तर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका आणि अमेरिकेसोबतच युरोप आणि आशियाई देशांमध्ये सुद्धा हे चंद्रग्रहण दिसेल। चंद्रग्रहणाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात। चंद्र उघड्या डोळ्यांनी पाहायचा की नाही असा पेच अनेकांना पडतो। ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं अशुभ मानलं जातं, पण विज्ञानानुसार चंद्रग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते। सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही, कारण त्यामुळे दृष्टिदोष उद्भवण्याची शक्यता असते। पण चंद्रग्रहण मात्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतं। चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही चष्म्याची किंवा संरक्षक काचेची आवश्यकता नसते। संशोधकांच्या अभ्यासानुसार सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं कधीही सुरक्षित मानलं जातं। याशिवाय चंद्रग्रहणाबाबत अनेक समजही आहेत। या काळात बऱ्याच गोष्टींवर निर्बंधही असतात। ग्रहण काळात देवांच्या मूर्तींना स्पर्श करत नाहीत। ग्रहण काळात झोपू नये, केस किंवा नख कापू नयेत, स्वयंपाकघरात काम करू नये, जेवण करू नये, ग्रहण काळात खरेदी करू नये, गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये किंवा आकाशात पाहू नये असे अनेक समज ग्रहणाशी निगडीत आहेत। तब्बल 28 वर्षांनंतर खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, त्यामुळे खगोल अभ्यासकांसाठी मात्र ही मोठी पर्वणी असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। तर यास रेड ब्लड मून विषयी अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी संशोधक IAS बंगळुरू किरण वाणी सर आपल्यासोबत आहेत, तर ज्योतिष विषय अभ्यासक भूपेश गाडगे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला किरण सर, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे, चंद्रग्रहणाची वेळ नेमकी काय आहे आणि एकंदरीतच याची वैशिष्ट्य काय आहेत याविषयीची माहिती सांगाल? उद्या जे रविवारी आपल्याला चंद्रग्रहण दिसणार आहे ते आपण 8:30 नंतर साधारणपणे बघू शकतो। तर 8:30 वाजता ते सुरू होईल आणि रात्री 1:30 पर्यंत साधारण ते बघू शकतो। तर याचं वैशिष्ट्य असं आहे की हे म्हणजे 2.7 डेज आधी होणार आहे। केव्हा म्हणजे ज्यावेळेस एक पॉइंट म्हणतात त्याला पेरिजी पॉइंट म्हणतात, म्हणजे जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्या पॉइंटला आपण पेरिजी म्हणतो। तर त्याच्यात 2.7 डेज आधी हे चंद्रग्रहण आपल्याला दिसणार आहे।
अगदी आणि यानंतर माझा प्रश्न भूपेश सरांसाठी आहे। भूपेश सर, हिंदू धर्मामध्ये सूतक काळाचं विशेष एक महत्त्व आहे, जो ग्रहणाच्या काही तास आधी सुरू होतो आणि या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करण्यास मनाई असते किंवा तशा प्रकारची धारणा असते, करू नये असं वारंवार सांगितलं जातं। त्याविषयी थोडीशी माहिती सांगाल? एकंदरीतच सूतक काळामधील नियम काय आहेत, त्याविषयी काय स्पष्टता आहे? नमस्कार, मी भूपेश गाडगे, ज्योतिषाचार्य। खरं तर ही वैज्ञानिक घटना आहे, खगोलीय घटना आहे, यामध्ये काही शंका नाही। परंतु धर्म आणि विज्ञान याची जोड खरं बघितलं तर आपल्या लक्षात येईल, सूतक काळ जो आहे रविवारी 7 तारखेला 12:52 सुरू होणार आहे। या काळामध्ये अन्नग्रहण किंवा कुठलंही कार्य भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी होणारं कार्य करू नये असं म्हटलेलं आहे। खरं कारण हे आहे की ग्रहण म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे। सामान्य लोकांना ग्रहाचं हनन, चंद्र हा आम्हाला दिसणार नाही, खग्रास ग्रहणचा मोक्ष काळ, उन्मिलन काळ, मध्यकाळ वगैरे हे सर्व सामान्य माहिती खगोली घटनेच्या माध्यमातून दिले जाते। परंतु ग्रहणांचा परिणाम काय होतो हे समजणं गरजेचं आहे। यामध्ये मनुष्य जीवनाला किंवा पृथ्वी तलावर 4 प्रकारच्या ऊर्जांचा परिणाम होत असतो असं मानलेलं आहे। त्यामध्ये एक सोलर एनर्जीज आहे, कॉन्स्टेलेशन एनर्जीज आहे, ज्याला आपण नक्षत्रांकडून म्हणजे असंख्य ब्रह्मांडामध्ये जे तारका समूह आहे त्याच्यातून मिळणारी ऊर्जा, त्याचप्रमाणे ग्रहांपासून पोषित होणारी ऊर्जा। ग्रहांमध्ये चंद्र, आम्ही ज्योतिषकारांनी चंद्राला सुद्धा ग्रह मानलेला आहे। तर चंद्रग्रहण जेव्हा होते ती पौर्णिमा असते। पौर्णिमेला चंद्रप्रकाश हा केवळ पृथ्वीवरच नाही तर मनुष्य, जीवजंतू या सर्व प्राणी मात्रांसाठी पोषक मानला जातो। जेव्हा ग्रहण काळ असतो त्यावेळेस चंद्राचा कुठलाही प्रकाश पृथ्वी तलावर नसतो, म्हणजे ज्या लॅकिंग एनर्जीज आहेत, ऊर्जा ज्या आम्हाला हव्या असतात त्या जेव्हा मिळत नाही, म्हणून त्या ग्रहाचे हनन झाले असं मानलं जातं। मग जेव्हा वेद काळ सुरू होतो, उद्या जसं मी सांगितलं दुपारी, तर या दुपारपासून आम्ही जे काही अन्न ग्रहण करणार, तर आमच्या शरीरामध्ये जे काही तत्व असतात त्या ग्रहण काळानंतर त्याचं डायजेशन सिस्टम आमच्या शरीराला हितकारक मानलं जात नाही। पण यामध्ये अनेक गोष्टी आहेत, जसं सुदृढ मनुष्य असेल तर ग्रहणाचे वेदपालन पूर्ण वेळपर्यंत करावे। परंतु गर्भवती स्त्रिया असतात, लहान मुले किंवा वृद्ध माणसं यांनी ग्रहण सुरुवात आणि समाप्ती या काळात किमान खाऊ नये किंवा अन्नप्राशन करू नये हे म्हटलं जातं। मग काय करावे हा एक मुद्दा सर्वात महत्वाचा आहे। ग्रहण काळात सर्वात महत्वाचं भजन, कीर्तन, ध्यानादी गोष्टी कराव्यात, म्हणजे आमच्या ऊर्जांचा चांगला परिणाम आम्हाला मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सबकॉन्शियस लेवलवरती जाण्यासाठी हे जे प्रयोग असतात ते करावे असं धर्म सांगतं। खरं तर शास्त्रार्थ त्यामध्ये वैज्ञानिकच आहे, पण लोकांना सोप्या भाषेत समजावा म्हणून जेवण करू नये, अन्नप्राशन करू नये आणि पूजा अर्चा किंवा यज्ञादी कार्य करावे किंवा अनुष्ठान करावे असं सांगितलेलं आहे। ज्या तत्वाला, ज्या परमेश्वराला, ज्या ईश्वराला आपण मानतो त्याचं नामजप करावं, त्यानंतर यज्ञ करावा दशांश, त्यानंतर तर्पण, मार्जन आणि ब्राह्मण भोजचा अर्थ दानादी प्रकार करावे ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी असं सांगितलं गेलेलं आहे। अगदी यानंतर किरण सर, आपल्यासाठी प्रश्न आहे। अगदी सर्वसामान्यांना हा प्रश्न साहजिकच पडलेला असतो की उघड्या डोळ्यांनी हे चंद्रग्रहण पाहता येईल का, आणि ते पाहत असताना नेमकी काय काळजी घ्यावी? चंद्रग्रहण हे आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो, त्यासाठी तुम्हाला अशी विशेष काही काळजी घेण्याचं कारण नाही। फक्त आपण जेव्हा सूर्यग्रहण असतं त्यावेळेस आपल्याला काळजी घ्यावी लागते की ते आपण उघड्या डोळ्याने बघू नये, पण चंद्रग्रहण बघताना तशी काही काळजी घेण्याचं कारण नाही। आणि हे चंद्रग्रहण तुम्ही कोणत्याही अवस्थेत बघू शकता, म्हणजे तुम्ही प्रेग्नंट स्त्री असाल किंवा तुम्ही आजारी आहात किंवा तर ते केव्हाही बघू शकता। तसंच त्या चंद्रग्रहणाचा आपल्या जीवनावर तसा काही फरक पडत नाही, आपण ते केव्हाही बघू शकतो आणि उघड्या डोळ्यांनी आपण त्याला बघू शकतो। याला जोडून आणखी एक खगोल प्रेमींसाठी असेल आणि वैज्ञानिकांसाठी असेल एक विशेष पर्वणी अशी ही मानली जाते, त्यामागचं नेमकं काय कारण आहे? वेगळा असा काही योग या निमित्तानं येतोय का, त्याविषयीची माहिती?
म्हणजे चंद्रग्रहण जे असं खूप नेहमी होत असतं, म्हणजे वर्षातून एकदा तरी हे होतच असतं, किंवा वर्षातून कधी कधी 2 वेळाही चंद्रग्रहण होतं. त्यामुळे असं खूप विशेष असं काही नाहीये. फक्त मी जसं म्हटलं की हे चंद्र आपल्यापासून ज्या जवळचं जे अंतर ज्याला म्हणतो आपण पेरिजी पॉइंट, त्याच्या आधी 2.7 डेज आधी हे चंद्रग्रहण होते. त्यामुळे साधारणपणे 86 मिनिटं आपल्याला हे चंद्रग्रहण दिसू शकणार आहे. आणि जसं ब्लड मूनचा उल्लेख केला गेला, तर त्याला याकरता तो लाल याकरता दिसणार आहे की जसं आपण संध्याकाळी सूर्य बघतो, ओके, तर आपल्याला तो रेडिश असा दिसतो सूर्य संध्याकाळी बघताना. तर त्याचं कारण असं आहे की वातावरणातून जेव्हा रेज आपल्याकडे येत असतात तर ते स्कॅटर्ड होतात आणि त्यातला जो ब्ल्यू पार्ट असतो तो विखुरला जातो आणि रेड लाईट जो असतो तो आपल्यापर्यंत पोहोचतो. सेम चंद्रग्रहण मध्ये होणार आहे की सूर्याकडून जो लाईट येईल तो आपल्या पृथ्वीच्या वातावरणामधून जेव्हा पास होईल त्यावेळेस ब्ल्यू कलरचा जो लाईट आहे तो स्कॅटर्ड होईल आणि रेड कलरचा जो लाईट आहे तो चंद्रावर जास्त प्रमाणात पडेल. त्यामुळे तो आपल्याला रेडिश अशा प्रकारचा चंद्र दिसेल. अगदी. भूपेश सर, आपण सूतक काळामधील जे नियम आहेत किंवा जी ती स्थिती असते त्याविषयी चर्चा केलीच आहे. मात्र चंद्रकणाशी निगडीत नेमक्या काय धार्मिक श्रद्धा आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत ज्या सातत्याने किंवा कॉमनली सांगितल्या जातात किंवा विचारल्या जातात, त्याविषयी आपण काय सांगाल? सर्वात महत्वाचं या दोन्ही गोष्टी आहेतच, म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा तुम्ही मांडल्या. जसं अंधश्रद्धाच्या दृष्टिकोनातून मांडलं तर ग्रहणात काहीही होत नाही, काही केलं तरी चालते, आमच्या दृष्टिकोनातून हे प्रकारची अंधश्रद्धा आहे. खरं तर ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रॉनॉमर्स होते, त्यांनी यांचं मर्म जाणलं होतं. जसं सरांनी सांगितलं आता की आपण काही केलं तरी चालते. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही असं मानतो की ग्रहण स्पर्श जेव्हा होतो त्या काळामध्ये गंगादी स्नान करावं, किंवा नाही आम्ही पवित्र नद्यांमध्ये जाऊ शकत तर घरी स्नान करावं. तर घरी स्नान करण्याचा अर्थ काय होतो हे समजणं गरजेचं आहे. स्नान म्हणजे आमच्या शरीरात जे 70% पाण्याचा अंश असतो त्या पाण्याच्या अंशावरती पाण्याचा प्रभाव टाकणे याला स्नान म्हणतात. जेव्हा आम्ही म्हटलं की ग्रहांचे ऊर्जेच्या माध्यमातून पृथ्वी तलावर मनुष्य जीवनावर चांगले परिणाम पडत नाही ग्रहण काळामध्ये, आम्ही स्नानादी जसं गंगेमध्ये किंवा पवित्र कुठल्याही नदीमध्ये एक अशा प्रकारच्या ऊर्जाचे वलय असतात जेणेकरून ग्रहांकडून येणाऱ्या ऊर्जांना जो काळ थांबवतो, तर आम्हाला ऍडिशनली या ऊर्जेचा परिणाम होत असतो. ही खरं तर याची ग्रहणाची श्रद्धा किंवा विज्ञान आहे असं मानलं पाहिजे. पण यामध्ये पुष्कळ अंधश्रद्धा आहेत. ग्रहण काळामध्ये अमुक कार्य करू नये म्हणजे ते फली जाणार नाही वगैरे असं. पण खरं तर ग्रहण काळामध्ये जे मेन प्रोटोकॉल असतात की कुठल्याही पवित्र ऊर्जाच्या सानिध्यात तुम्ही जाऊ शकता किंवा स्वतःला तुम्ही चार्ज करू शकता, असं जर आम्ही पालन केलं तर चांगल्या प्रकारे आमच्या मनुष्य जीवनाला त्याचा फायदाच होत असतो. ग्रहण काळ म्हणजे फार अशुभच असतो. विज्ञान जरी म्हणजे त्याला मान्य करत नसेल किंवा आम्ही ज्या प्रकारे सांगतो तसं खरं तर हा अशुभ असतोच. कारण कॉन्स्टेलेशन आणि प्लॅनेटरी एनर्जीजचा परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. उदाहरण सांगायचं झालं तर आजकाल अलीकडे डॉक्टर सुद्धा सांगतात की सूर्यप्रकाशाची आम्हाला किती आवश्यकता आहे. त्यातल्या त्या सूर्योदयापासून ते 10 वाजताचा जो सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतात आणि मावळत्या सूर्यांमध्ये इन्फ्रारेड रेज असतात. आणि सूर्यप्रकाशाशिवाय जसा मनुष्य जीवन जगू शकत नाही, त्यात कुठलाही त्याला आजार होण्याची संभावना असते, तसंच चंद्राचा सुद्धा प्रकाश मनुष्य जीवनाला अत्यावश्यक असतो. आणि ग्रहण काळात पौर्णिमेच्या काळात पौर्णिमा आणि अमावस्या हे 2 प्रकार महिनाभरात जरी घडत असले तर पौर्णिमेचा प्रकाश ही तेवढाच महत्व देणारा मनुष्य जीवनासाठी असतो. म्हणून आम्ही मानत नाही की अंधश्रद्धा या पूर्णपणे श्रद्धाच आहेत. त्याचे जर प्रोटोकॉल आम्ही पाळले तर मनुष्य जीवन सार्थक होतं असं मानलं जातं. भूपेश सर, मी किरण सरांना सुद्धा हा प्रश्न विचारला की वैज्ञानिक दृष्ट्या आणि खगोलीय दृष्ट्या काही वेगळा योग या अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळणार आहे का? मला जाणून घ्यायचंय ज्योतिषी अनुषंगानं वेगळा काही योग आपल्याला पाहायला मिळतोय का? म्हणजे चंद्रग्रहण आणि पितृपक्ष यांचा काही योग असेल का? त्याविषयी काही माहिती? हो, भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे ज्याला आम्ही पितृपक्ष म्हणतो, याची सुरुवात सुद्धा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून होते. हे बघा, हा तिथी प्रकरण
म्हणजे सामान्य लोकांना मी सांगतो की तिथी म्हणजे काउंटिंग ऑफ डेज ज्याला म्हणतो आम्ही, जसं आता आम्ही ग्रेगोरियन पोपचं कॅलेंडर फॉलो करतो आहे, त्यामध्ये आज 7 सप्टेंबर आहे, येशू मसीहच्या मृत्यूपासून केलेली कालगणना आहे. पण आमची जी कालगणना आहे ती ग्रहांवरती आधारित आहे. जेव्हा चंद्राची एक परिक्रमा पूर्ण होते त्या दिवसापासून 1 महिना असं गृहीत धरला जाते आणि त्याचे 2 पक्ष केलेत. आता भाद्रपद कृष्ण पक्षात पितरांचा वास पृथ्वी तलावर असतो असं मानलं गेलं आणि ज्या काळात ग्रहण सुरू होते त्या काळात चांगले कर्म करावेत असा याचा खरं तर अर्थ आहे. आपण ऐकलं असेल की श्राद्ध करावे. श्राद्धचा अर्थच असा होतो की श्रद्धेने केलेले दान. आता श्रद्धेने केलेले दान हे बरोबर आहे. दान आपण का करतो? पुण्यात्मक कर्म करण्याचा त्यामध्ये प्रसंग असतो किंवा आमचं कर्म चांगलं व्हावं हा हेतू असतो आणि परोपकारी कर्मामुळे आम्हाला चांगला फायदा होत असतो, चांगलं भाग्य बनत असते असं त्याच्या मागची धारणा आहे. या ग्रहणाच्या माध्यमातून जर विचार केला तर मला असं वाटते की दान पुण्य करणं हे पर्वकालानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी असं करावं असं सांगितलंच आहे. जसं मी आधीच अनुष्ठानाबद्दल माहिती दिली. सामान्यपणे श्राद्ध पक्षाच्या सुरुवातीच्या पौर्णिमेला जर कुठलंही ग्रहण किंवा शेवटी सूर्यग्रहण ह्या अमावस्याला येतेच, म्हणजे 15 दिवसाच्या काळानंतर एक ग्रहण असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. खगोलीय घटना सर्वांना माहिती आहे. पण या 2 ग्रहणांच्या मध्ये जर का श्राद्ध पक्ष येत असेल तर तो अतिशय आम्हाला पुण्यदायक कर्म करण्याच्या दृष्टिकोनातून, दान करण्याच्या दृष्टिकोनातून असतो असं माझं मत आहे. अगदी. यानंतर मी किरण सरांकडे जाणार आहे. किरण सर, मला वर्षभरातील एकंदरीतच जे चंद्रग्रहण आहे त्याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे आणि हे चंद्रग्रहण नेमकं कसं वेगळं ठरणार आहे त्याचा एक डिफरन्स सांगाल. तर जसं मी म्हटलं की हे चंद्रग्रहण जे आहे ते आपल्या पेरिजी या पॉइंट जवळ होत आहे. म्हणजे मून जो आहे तो आपल्या पृथ्वीपासून सर्वात जवळच्या पॉइंटला जेव्हा येतो त्याला पेरिजी पॉइंट म्हणतात आणि त्या पेरिजी पॉइंटच्या आधी हे चंद्रग्रहण होत आहे. त्यामुळे काय होतंय की, आणि एक दुसरी अशी गोष्ट की हे 86 मिनिटांचं असं टोटल त्याचं ड्युरेशन आहे. पण हेच जर चंद्रग्रहण एपोजी पॉइंटला झालं असतं, म्हणजे चंद्र हा जेव्हा सूर्यापासून खूप दूरवरच्या अंतरावर जर असला असता तर तो कालावधी अजून मोठा राहिला असता. पण हे जे चंद्रग्रहण होतंय हे पेरिजी या पॉइंटला होतंय. त्यामुळे ते 86 मिनिटाचं साधारणपणे आहे आणि ते चंद्र आणि पृथ्वी आणि चंद्र यांचं अंतर किती आहे त्यावर पण ते अवलंबून असते तो किती काळ ते चंद्रग्रहण असणार आहे. तर साधारणपणे आपण 86 मिनिटं हे टोटल चंद्रग्रहण बघू शकतो. पण अगदी. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन आहेत, इंटरनेटचा वापर हा केला जातो. किरण सर, अशा काही लिंक्स आहेत का किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा लोकांना ते अनुभवता येईल का, पाहता येईल का, याविषयीची काही माहिती? हो, भारतभरामध्ये खूप साऱ्या संस्था याचं लाईव्ह टेलिकास्ट करणार आहेत. तर तुम्ही युट्यूबला, जसं मी ज्या संस्थेमध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स बंगळुरूला, तर त्यांचं तुम्ही गुगलला जर सर्च केलं तर ते लाईव्ह टेलिकास्ट पण तुम्हाला दिसेल. पण तुम्ही शक्य झालं तर तुम्ही ते स्वतः डोळ्यांनी अनुभवा. पण असंही होऊ शकतं की तुमच्या इथे जर ढग असतील तर तुम्हाला ते बघता येणार नाही, तर तुम्ही ऑनलाईन त्याला बघू शकता युट्यूबवर. अगदी. त्यामुळे सहजरित्या ते सुद्धा पाहता येणार आहे. भूपेश सर, आपल्याकडे येते एकंदरीतच म्हणजे सुतक काळापासून ग्रहण संपेपर्यंत काही मंदिरांचे दरवाजे हे बंद असतात, त्यामागचं नेमकं काय प्रमुख कारण असतं? हे बघा, मंदिरात जाण्याचा मुख्य उद्देश आमचा असतो की तिथे जे सकारात्मक ऊर्जेचे प्रभाव असते त्याचा आम्हाला लाभ व्हावा. जसं मी मगाही सांगितलं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सकारात्मक परिणाम या काळात कोणत्याही ग्रहण काळात नसतोच. त्यामुळे तेथील ऊर्जाचा ऱ्हास होतो आणि तो ऱ्हास झालेला ऊर्जा आम्हाला आमच्या शरीरावरती येऊ नये हा सर्वात महत्वाचा उद्देश यामध्ये मांडला गेलेला आहे. कारण मंदिर हे पिरॅमिडल शेप मध्ये असते. तुम्ही बघितलं असाल त्याचा जो गुंबद असतो 51 डिग्री 52 मिनिट्सचा असा इन्क्लाइंड असतो. त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जेव्हा आम्ही मानतो तर तो मल्टिप्लायरचं काम करतं मंदिर. म्हणजे हे ऊर्जेचं केंद्रबिंदू असतं. या केंद्रबिंदूमध्ये ग्रहण काळ जेव्हा सुरू होतो किंवा ज्याला आम्ही सुतक वेद काळ म्हणतो त्यापासूनच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बनणं सुरू होतं आणि या नकारात्मक प्रभावामध्ये जेव्हा आम्ही
एंटर करतो तर आमच्या जे पंचकोश पंचशरीर असतात त्यावरती सुद्धा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. इथे देवत्वाचा संबंध नाही, ऊर्जाचा पूर्णपणे संबंध येतो. त्या काळात त्या मल्टीप्लायर एनर्जीज मध्ये आम्ही जर एंटर केलं तर आमच्या शरीराला, आमच्या मनाला, अंतर्मनाला मल्टिप्लाइड निगेटिव्ह सोर्सचा परिणाम सुद्धा होऊ शकतो. म्हणून सूतक काळामध्ये विशेष करून उद्या 12:26 ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंतच्या काळात मंदिरामध्ये प्रवेश करू नये असं सांगितलेलं आहे. अगदी. किरण सर, आपण वेळेविषयी सांगितलेलं आहे, मात्र भारताच्या कोणकोणत्या भागामध्ये म्हणजे खास करून शहरांमध्ये हे चंद्रग्रहण नागरिकांना पाहता येईल? हो, म्हणजे जे आपल्या मेन सिटीज आहे तिथे ते बघता येईलच, पण तुम्ही कोणत्याही शहरामध्ये असाल तर तुम्हाला ते तिथून बघता येईल. आणि पुन्हा एकदा सरांनी जसं सांगितलं तर तुम्हाला जर शंका असेल की आपल्याला हे चंद्रग्रहण बघत असताना काही त्रास होणार असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते करून बघा. ऍक्च्युली ओके, केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की खरंच तुम्हाला त्याच्या म्हणजे काही त्याच्या अनिष्ट असं काही तुमच्यासोबत घडतं आहे का. नाहीतर काय होतं की आपण अंधळेपणाने त्यावर विश्वास ठेवतो, कोणीतरी आपल्याला सांगतं आहे आणि आपण त्याला फक्त फॉलो करतो. तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही ते करून बघा स्वतः आणि ते चंद्रग्रहण तुम्ही अनुभवा आणि इतरांनाही सांगा अनुभवाल. आणि त्यानंतर तुम्ही बघा की तुमच्या आयुष्यामध्ये तसं काही अनिष्ट असं काही घडतंय का. तर ती एक फक्त साधारण खगोलीय घटना आहे, त्याचं आपण एक सुंदर घटना म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यामागचं सायन्स आपण समजून घेतलं पाहिजे की तसं का होत आहे. अगदी. आणि तो अनुभव प्रत्येकानं घेतला पाहिजे असं आपण सुद्धा आवाहन करत आहात. भारताव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या देशांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याच्या संदर्भातली काय माहिती आहे? हो, जसं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथून आपल्याला म्हणजे एशियामध्ये आपल्याला हे बघता येईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तिकडूनही आपल्याला हे बघता येईल चंद्र. अगदी. भूपेश सर, किरण सरांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की प्रत्येकानं या खगोलीय घटनेचा एकदा तरी अनुभव घ्यावा आणि त्यातून आपण जावा. आपला अनुभव नेमका कसा आहे याविषयी तुम्ही सुद्धा त्याचं एक कुठेतरी आत्मपरीक्षण करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. या दृष्टिकोनाकडे आपण कसं पाहताय? निश्चितच मी या मताला अनुसरण करतो. असं कुठेही शास्त्रात सांगितलं नाही की ग्रहण काळात बाहेर जाऊ नये. पहिली सर्वात महत्वाची ही अंधश्रद्धा आहे. ग्रहण बघावं. इव्हन मी आधीच सांगितलं की ग्रहण काळ म्हणजे ग्रहणाचा स्पर्श जेव्हा होतो त्या काळात गंगा स्नान करावं असं सांगितलं. तर गंगा किंवा कुठली पवित्र नदी ही काही घराच्या आतमध्ये नसते, हे तर पृथ्वी तलावर कुठे असेल. म्हणजे ग्रहणाचा आम्हाला अनुभव घ्यायचाच आहे. त्याच्या मागची भूमिका मी सांगितली, म्हणजे ग्रहण बघू नये असं कुठेही नाही. हा, सूर्यग्रहण बघू नये हे काही ठिकाणी सांगितलं जातं शास्त्रात आमच्या, पण चंद्रग्रहण बघावं यामध्ये काहीही दुमत नाही. पण का बघू नये बघा, एक परिणाम असतात विजिबल, एक परिणाम असतात इनविजिबल. जसं सरांनी सांगितलं ते परिणाम आम्ही विजिबल परिणाम मानतो, कारण ग्रहण काळात आम्ही बाहेर गेलो तरी कुठलाही दुष्परिणाम होणार नाही हे विज्ञान काय आमचे शास्त्र सुद्धा सांगतात. इनविजिबल परिणाम काय असतात, म्हणजे जे आमच्या सूक्ष्म डोळ्याने दिसत नाही त्याला इनव्हिजिबल म्हणतात. 4 प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा मी इथे विषय मांडतो म्हणजे सर्वसामान्य माणसांना कळेल. त्यामध्ये एक असतो की आम्ही म्हणतो की मायक्रोब्स आमच्या डोळ्याने दिसत नाही. मायक्रोबचं मोठं उत्थान ग्रहण काळात असते, म्हणून स्नान केल्याने मायक्रोबचा आमच्या शरीरावरती झालेला जो दुष्प्रभाव आहे तो निघतो. एक दुसरी इनव्हिजिबल एनर्जीज आहेत त्याला आम्ही म्हणतो निगेटिव्ह एनर्जीज किंवा एव्हिल्स आहे, स्पिरिट्स आहे, याचा उन्माद जास्त ग्रहण काळात असतो. आम्ही याला दृष्टगोचर होत नाही. सामान्यपणे आम्ही अलीकडे एक 20x सूक्ष्मदर्श यंत्राशिवाय बॅक्टेरिया बघू शकत नाही, तर सामान्य लोकांना काय कळणार आम्हाला दुष्परिणाम झाला की नाही. या अदृश्य शक्तीचा परिणाम हा होत असतो आणि तो जसं विज्ञान सांगते की सूर्यप्रकाशात लहान बाळाला सुद्धा सकाळच्या कोवळ्या ऊन प्रकाशात घेऊन जावं, याचा दृश्य परिणाम लगेच थोडी दिसणार आहे. तो अनेक दिवस आम्ही हे ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येतो की नाही असे परिणाम घडतात, कारण त्या अल्ट्राव्हायोलेट रेसची. आता अल्ट्राव्हायोलेट ट्यूबच्या माध्यमातून जर आम्हाला प्रकाश दिला तर आमचं जिवंत पोषित होत नाही, कारण सूर्यप्रकाशातून जी ऊर्जा मिळते, चंद्रप्रकाशातून जी ऊर्जा मिळते ते आम्हाला पोषित करत असते. हा सर्वात महत्वाचा घटक आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण मी सांगतो. जसं आता पावसाचा सीझन आहे, जर एखाद्याच्या शेतीमध्ये भरपूर विहिरीला पाणी आहे म्हणून त्यांनी पेरणी
एप्रिल किंवा मे मध्ये केली तर फली जाणार नाही. बरोबर. पाण्याचा संबंध नसतो. हो. ते विशिष्ट नक्षत्र म्हणजे त्यातून येणाऱ्या ऊर्जाचा हा मुख्य परिणाम असतो असं शास्त्र सांगते. इथं आम्हाला समज घेणं गरजेचं आहे. कारण वेदांत जे शास्त्र आहे ते पूर्ण आजही खूप मोठे प्रगत शास्त्र आहे असं मी म्हणून चालणार नाही. असा सुद्धा ऍस्ट्रॉनॉमर्स, भारतीय ऍस्ट्रॉनॉमर्सला जसं आर्यभट्ट ज्योतिषी नेमके काय सांगतात किंवा त्याला नेमका काय आधार आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे, हे आपलं आवाहन आहे. आणि एकंदरीतच चंद्रग्रहणाबाबत नेमक्या अनेक डाऊट्स असतात, शंका असतात आणि वेगळी मतमतांतर सुद्धा असतात. आणि या सगळ्या संदर्भात सगळ्या प्रश्नांची आमच्या अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्ही दोघांनी उत्तरं दिली आणि या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद.